आणि विजयसिंह पंडित यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे आम्ही मनोज दादांबरोबर आहोत म्हणून. राजेश टोपेनी बरोबर असतं बघा, बरोबर असणं असं सांगणं वेगळं. अनेक जण सांगतात की आम्ही बरोबर आहोत, आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. रसद पुरवणं हा तुम्ही जो मुख्य शब्द मला सांगा मुंबईपर्यंत कसे येतात ते? मुंबईपर्यंत गाड्या कुठून येतात? त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? त्याला डिझेल कुठून पुरवलं जातं? मनोज जरांगे काय कारखानदाराचा मुलगा आहे का? आमदार खासदाराचा मुलगा आहे का? हे हलतं कुठून सगळ्या गोष्टी? कार्यकर्ते असतील. कार्यकर्ते तर आहेतच, पण एका आमदारानं 10-10, 15-15 लाख रुपये. जनतेत चर्चा आहे. आमच्या आंदोलनाला बघा हाके आले, माणसं किती गर्दीचा उच्चांक, चेंगराचेंगरी असंच म्हणलं आम्हाला हिनवलं जातं. आंदोलन करताना हे सामाजिक दुजाभाव आमच्याबरोबर. अजितदादा पवार म्हणतात हे मला त्याच्यावर बोलायचं नाही. दुजाभाव? अरे मी सामान्य कुटुंबातला पोरगा, मी कुठे म्हणतोय आमदार खासदाराचा पोरगा मी? तरी तुम्ही आमच्यावर व्यक्त सुद्धा होत नाही. अरे आम्ही काय म्हणतोय ते तर बघा. तुम्ही आमच्या अज्ञानाचा फायदा घेतला, आमच्या असंघटितपणाचा फायदा घेतला. आमचं प्रोबेशन कधी राजकारण नव्हतं. आम्ही कधी तुमच्या कारखान्यावरती कधी दावा सांगितला नाही, कधी आमदारकी खासदारकीवरती दावा सांगितला नाही. म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबातल्याच लोकांना सगळी पदं देणार, फक्त पवार फॅमिली नाही. जी काही महाराष्ट्रात 5-50 घराणे तुमचं नेहमी पवार फॅमिलीवरती जास्त. पवार कारण शोषण करणारे कोण आहेत? पवार फॅमिली सत्तेच्या बाहेर कधी थांबली का? पवार फॅमिलीनी कधी या महाराष्ट्रातल्या पाण्याची चळवळ उभी केली? कधी दीनदलिताच्या एखाद्या प्रश्नावर चळवळ उभी केली? कधी ओबीसींच्या प्रश्नावर चळवळ उभी केली? कधी ऊसाला दर मिळाला पाहिजे म्हणून कधी चळवळ? सत्तेत राहणाऱ्या माणसांच्या विरोधात नाही बोलायचं, तर सत्तेबाहेरच्या लोकांवर आम्ही बोलायचं. महाराष्ट्राला एखादा ड्रॅक्युला कसा लागतो आणि तो रक्त पिऊन घेतो आणि मग त्या जीवाला सोडून देतो, तसं हे महाराष्ट्रामध्ये आहे. एकाच घरामध्ये किती पदं असावीत? महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहेत 300 ते 400 संस्थांचे अध्यक्ष आणि डायरेक्टरशिप ही पवार फॅमिलीकडे आहे. चाललंय काय नक्की? बाकीच्या माणसांना काहीच माहिती नाही यातलं. म्हणून मग कुणावर टीका करायची आम्ही? तुम्ही आंदोलने सुरू करतात बारामतीतनं, त्यामुळे तुमचं आंदोलन नक्की ओबीसींसाठी आहे, मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे की पवार फॅमिली विरोधात आहे? पवार फॅमिलीला मतदान करणारी ओबीसीच आहेत. पवार फॅमिलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारा त्या बारामती मतदारसंघातला धनगर, माळी, गावगाड्यातले सगळे बलुते आलुतेच आहेत. पिढ्यानपिढ्या आमचं शोषण, आम्ही तुम्हाला मतदान दिलं, आम्ही तुम्हाला नेता मांडलं, आम्ही तुमच्या पायघड्या घातल्या, तुमच्या रजया चटया उचलल्या, आम्ही तुम्हाला जी हुजूर म्हणलं, तेच तुम्ही मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देत आहे. हे कुठल्या तत्वात बसतं? तुम्ही आमचे प्रतिनिधी नाही आहेत. बारामतीमध्ये आम्ही तुम्हाला मतदान नाही दिलं. माढा लोकसभेमध्ये शरदचंद्रजी पवारांना उचलावू उमेदवाराला आम्ही माढ्याच्या लोकांनी, जिथं 6 ते 7 लाख धनगर समाजाचा हेड काउंट आहे, पोल आहे, आम्ही दिलं की नाही शरदचंद्रजी पवारांना निवडून? मग तुम्ही आम्ही तुम्हाला तुमची लिडरशिप मोठी केली, तुम्हाला मतदान केलं, याचा अर्थ तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण संपवत आहे. एक प्रकारे जेव्हा मराठा समाज या आपल्या मागणीसाठी आक्रमक होतो, तुम्ही आपल्या मागणीसाठी आक्रमक होऊन रस्त्यावरती उतरायची भाषा करतात, संघर्षाची भाषा करतात, त्याच्यामुळे समाजात एक दुफळी मजते. आपण गेले काही दिवस बघतो की महाराष्ट्रात हा विषय फार गंभीर होत चालला आहे. अगदी तळागाळापर्यंत, लहान मुलांपर्यंत हा विषय जात चालला आहे. हे बघा, दुफळी महाराष्ट्रातल्या ओबीसींचा गेल्या 300-400 वर्षाचा इतिहास काढला तर ह्या ओबीसींनी कधीही राष्ट्र, देव, धर्म, मातीच्या विरोधामध्ये कधीही बंड केलेलं नाही, अराजक माजवलेलं नाही आणि बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही. ओबीसी हा शोषित आहे, ओबीसी हा कष्टाळू आहे, ओबीसी हा व्यवसायावर आधारित आहे. मग आमचा विश्वकर्मा असेल, लोहार असेल, किंवा आमचा मेंढ्या राखणारा मेंढपाळ असेल, किंवा ऊस तोडणारा आजकालच्या कालावधीमध्ये वंजारी असेल, किंवा बांधकामाच्या क्षेत्रामध्ये वाळू वाहणारा, प्लास्टर करणारा, विटा वाहणारा बंजारा असेल. वेगवेगळं प्रोबेशन बदललं आहे त्यांचं काळानुरूप. ह्या माणसांनी कधी इथल्या कुठल्या आमदाराच्या विरोधात, खासदाराच्या विरोधात, कारखानदाराच्या विरोधात, राष्ट्राच्या विरोधात बंड केलं आहे? आठवतं आहे तुम्हाला? मग तुम्ही काहीही बोलणार, तुम्ही झुंडीनं मुंबईला येणार, तुम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढणार, तुम्ही ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करणार, तुम्ही त्यांचा चेहरा विद्रूप करणार. लक्ष्मण हाके बोलतोय काय? तर लक्ष्मण हाकेला आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा माझ्यावर हल्ला झाला. माणसांनी शांत बसावं, तरीही शांत बसावं, म्हणजे आम्ही सहन करावं. आमच्या हक्क अधिकाराबद्दल तर आम्ही रस्त्यावर उतरावं की नाही उतरावं? आणि आम्ही उतरलो की मग काय निर्माण झाला? यांनी मुंबईचे रस्ते पॅक करायचे, मुंबईमध्ये पत्रकारांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वागायचं, मुंबई वेठीच धरायची, हे आणि सणासुदीच्या कालावधीमध्ये. त्यावेळी मग ओबीसीचं काय चुकलं ते सांगा ना. ओबीसी हा संविधान मानणारा आहे. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू राजा या महामानवांना मानणार आहे. आमचं कुठलंही आंदोलन या महाराष्ट्राच्या आमच्या आराध्य दैवतांना प्रणाम केल्याशिवाय आमची सुरुवात होत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय हा महाराष्ट्राचा गावगाडा हलत नाही. जरांगेंचं आंदोलन काय देत होतं महाराष्ट्राला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि आईमाईचा उद्धार करायचा. यांच्या त्या बॅनरवरती कधी शाहूराजा, कधी बाबासाहेब दिसले? कुणी दिलं समतेचं तत्त्व? कुणी आणली रिझर्वेशनची पॉलिसी? कुणी दिलं सोशली हँडिकॅप्ड माणसांना आपल्याला प्रमोट करावं लागेल, त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहावं लागेल? कुणी दिलं? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. कधी यांच्या बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले तुम्हाला? आणि कसलं आंदोलन? संविधानाला मानलं ते नाही. आम्ही बघून घेऊ, हम खडे तो सरकार से बडे, आम्ही घेतल्याशिवाय येतच नाही. म्हणजे यांना न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, यांना स्टेट बॅकवर्ड कमिशनचा निर्णय मान्य नाही. म्हणजे यांना आरक्षण घेणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणं हे धोरण आहे यांचं. म्हणजे इतरांचा रिस्पेक्ट करत नाहीत. हे काय चाललंय? हे लोकशाही विरोधी वागणाऱ्या माणसांचं मला वाटतं हे. पण तुमच्याही आंदोलनाकडे असंच बघितलं जाईल ना की तुम्ही तुमची एक रिॲक्शनरी तुमची मुवमेंट आहे. तुम्ही एका जे तिकडनं जर एक क्रिया होते तर तुमची प्रतिक्रियावादी मुवमेंट आहे. प्रतिक्रिया, कारण आम्ही बघतो, शांत बसतो, पण आम्ही नाही बोललो तर मग ह्या माणसांचं काय होईल? ज्या घेवराईमध्ये मी गेलो, ज्या त्या आमदाराच्या विरोधात मी प्रश्न विचारला म्हणून माझा पुतळा जाळला, मला 1.5 दिवस लोक शिव्या देत होते. मग पुतळा काय जाळताय, मला शिव्या काय देताय? मी उद्या येतो म्हणलं चौकात. तिथं गेलो तर माझ्यावरती दगडफेक झाली, चप्पल फेक झाली. मग पुन्हा 4 दिवसांनी मी हजारोंचा मॉब घेऊन गेलो. ही रिॲक्शन आहे. हाकेजी कसं आहे ना, तुम्ही रिॲक्शन जेव्हा देता ना, तुमच्या रिॲक्शनमध्ये एक प्रोवोकेशन असते, प्रक्षोभकपणा त्याच्यामध्ये असतो. प्रक्षोभक, आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो. हा विद्रोह आहे ना, वेदना ही. जबाबदार माणसांनी जबाबदारीनं वागायला पाहिजे ना. तुमच्यावर पण ती जबाबदारी तर आहे ना. प्रश्नच नाही. म्हणजे आम्ही शांत नाही बसणार. गावगाड्यातला गावगाडा महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाची जागिरी नाही. महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र बघायचं आहे, आमची लाखोची जत्रा बघायची आहे. चला आरेवाडीला, बिरोबाला, चला पोहरादेवीला, चला तुम्ही भगवानगडावरती, चला तुम्ही जेजुरीच्या खंडोबाला, चला माळेगावच्या खंडोबाला. अजून आम्ही आमच्या हक्क अधिकाराबाबत जागृत होऊन अजून आम्ही आझाद मैदानाकडे आलो नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेकडे आलो नाही. कारण त्याचं भान अजून आमच्याकडं नाही. कारण आम्ही डिप्रेस्ड आहोत, शोषित आहोत, वंचित आहोत. आमचं जे काय पिढ्यानपिढ्या काम आलेलं आहे त्याच मानसिकतेमध्ये आम्ही आहोत. त्या प्रक्रियेकडे, तर GRच्या प्रक्रियेकडे येतो मी. तिथे सरकार, तुम्ही म्हणतात की सरकारने हा निर्णय घटनाबाह्य पद्धतीने घेतला, सरकारला तो अधिकार नाही. सरकारचा एक प्रतिनिधी तिकडे गेला, बाकायदा सरकारकडनं मंत्री तिथे गेले. राधाकृष्ण विखे पाटील जे त्या समितीचे अध्यक्ष आहेत, उपसमितीचे अध्यक्ष ते तिथे गेले. शिवेंद्रराजे भोसले तिकडे गेले, वरिष्ठ मंत्री आहेत तिकडे. आणखी माणिकराव कोकाटे तिकडे गेले होते. सगळे मंत्री, वरिष्ठ मंडळ तिकडे होते. आणखी काही मंत्री, उदय सामंत तिकडे आले होते. सरकारचा एवढं मोठं प्रतिनिधिमंडळ तिकडे असताना त्यांनी सरकारने ज्यांना ऑथराईज केलं त्यांनी तिकडे बसून निर्णय घेतला. तो तुम्ही असंवैधानिक म्हणतात. तुमची भाषा अराजकाची नाही का? अराजकाची नाही. मी वास्तव आणि सत्य आणि परखड महाराष्ट्रासमोर मांडतोय. कारण या समितीनं सुप्रीम कोर्टाच्या 650 पानाच्या जजमेंटचा अभ्यास केला असेल तर त्यांना असा GR काढण्याचा, नव्हे त्यांनी त्याच्यावर सहीच केली नसती किंवा ते शिफारसच घेऊन गेले नसते. विखे पाटलांना ऑथराईज केलं होतं तिकडे. मग मी सांगतो ना तुम्हाला, असा अधिकारच नाही असता कुठल्या समितीला अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचा. हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे. विखे पाटलांच्या भूमिकेबद्दल सुद्धा काही नेत्यांनी आक्षेप घेतला. म्हणजे त्यांनी आधी तिथे कमिटीत जाऊन जाऊन ते सरकारचं प्रतिनिधी जाणं भेटणं, नंतर पुन्हा एकदा जरांगेंना वेगळं जाऊन भेटणं, याच्यावरती काही जणांचा आक्षेप. बघा, हे झुंडीपुढं आगतिक होतं सरकार. आणि